खूप छान. प्रवास कसा झाला? प्रवासाचा अनुभव सांगा. हा मग सांगा, पटकन सांगा काय काय झालं प्रवासात. मामा सांगा पटकन. पाय पडले नव्हते का देवाचे? ऑनलाईन वर टाकल उगच माझ्या उघड्या काय केलं मावशी. नाही लय अपघात झाली हो, लय अपघात. सकाळी किती वाजता निघालते? रात्री. हा मग मालेगावलाच गाडी पंक्चर झाली. मग तिथून दुसरी गाडी हात देऊन नंतर नगरला पोहोचलो. हा नगर मध्ये रात्र उजडली अशी बसली. जे बसले होते सहालाच. सकाळी 6ला लागली. हा ती पण करमाळ्याजवळ येऊन पंक्चर झाली. हा 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 हा. मग तिथं परत 2 तास थांबून परत दुसरी गाडी बोशे फाट्याला खराब झाली. अरे वरण तूप टाकलं. आणि मग तिथून आलो पंढरपूरला. हा पंढरपूर मध्ये आता बसची वाट बघायला स्टॅमिनाच उरला नाही. पुढे झाला गाडीवाला. एक रिक्षावाला आला, तो म्हणे मंगळवेढा यायचं का? म्हटलं, चला येणार, चला जाऊया आता या रिक्षात बसलो. 12 किलोमीटर पुढे आलेलं पुन्हा त्यानं माघारी नेलं. त्याचं काही नाराज मामी, मग तुम्ही देवाच्या पाया पडले नव्हते नीट? देवाच्या पाया पडून निघाले. मामा 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 आणि मामीची फजिती सांगायला लागलेत. ऐका फजिती. चांगलीच फजिती झाली. अशी हे पाहिजे बघा मेनू, आम्ही आज केलेला मेनू. म्हणे तोपर्यंत बसा आता. बाई सारखं मामाने तो जोजरा म्हणलं ना आम्ही, म्हणलं मामांना एवढं टेन्शन. भाड्याची गाडी करा आणि ते आरोग्याच्या बदल्याला विचारावं तर अपमान करायला म्हटलं. मी जर विचारून नाही म्हटलं तर अपमान. 15 लिटर झालं. लय वाईट वाटायला माझं हात पाय किती वाईट वाटलं. नाही आला नाही. पंधरा लिटरचा डबा मागवला होतो. हा तो म्हटलं उद्या भाज्या ते करायला. आणि उरलेलं एक वापरणार आहे. नाही थोडं असलं तरी जळतं तेल बाजूला ठेवा आणि आम्हाला घरात लागणार ना. माझं सगळं तेल जळतं तेल वाटलं करत असतात ते भाजीला वापरतात. त्यांना वापरू नये पण त्याला मला म्हणायचं जरा तेल वापरू नको. एक थंड पाणी द्या ना. थंड पाणी दे ना. आमच्या अंजू तर किती चुक करायला लागली. म्हणून बारीक झाल्या बघा ना. बारीक नाही हा, होत. बारीक झाल्या. ती हॅपी गोलकी आहे. तर आंबे खाऊ नको, जास्तीच करा. ते हॅपी गोलकी आहे, मस्त मॉल आहे. तसंच पाहिजे. अहो भूक लागली असेल ना. हा पुण्याला फोन करा, बाजलं घेऊन ये. कोणती तयार झाली ते टाकायला. तू पण हे इपास द्या ना वापरायला. ते नाही हो, ते जाळायलाही त्याला आणि त्याच्यात किती मावते बघायचे. त्याचं बारकं बाजलं तुम्ही नसतं फोन करा. सुनेचं बाजलं नाही, इथं बाजलं. कुठं त्याने ठेवलंय त्याला नुसतं बाजलं घेऊन ये म्हणा. गाडी पक्याला सांग बरं सांग. पप्पे म्हणतो काकाला फोन करायला लावा. बाजलं तेवढं घेऊन ये म्हणा. काय गं, शिद्याला बंद कर दे दार. लगेच चालली का हवा तुझी? लगेच गायब झाली. मावशी हिला तर फोनवरच मोबाईल आणि ती पेडगावची बुंदी द्या. बुंदी म्हणून गेलेले माणसं. मामा आमचा झोपला. नाही तसं बोलली तर मेलेलं. असं बोलत नाही. तू पण नको काय करू. आंबे घेऊन जाऊ थोडी. हा, आंबे घेऊन जा. आंबे तिला आंबे देतो. निया निया आकाशी चंद्र उगवला, कौशल्याच्या रामबाई. हे येतं का तुम्हाला? हे येतं का भजन? निया निया आकाशी चंद्र उगवला, निया निया. नाही का? मलाही पूर्ण नाही. मोठ्याने म्हणा.
अशी म्हण. नाही 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 काय म्हणत हा बाहेर गेले हा म्हणा. काळे शिनलासे काळ बागलासे आनंदाने येईन तुझ्या पंढरीशी आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात कोड तुझे रूप कोड तुझे मान कोड माझा वाटही मोठा आहे कोड तुझे रूप कोड तुझे मान अनंताने येईन तुझ्या पंढरीशी आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात ऐक मुक्ताबाई ऐक जनाबाई ऐक मुक्ताबाई ऐक जनाबाई तुझ्यासाठी विठ्ठल राया आला पायी बाई तुझ्यासाठी विठ्ठल राया आला पायी बाई आकाशात चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. छान आहे ते येतं. ए, थांब जरा, मला बोलू दे. या गोष्टी सांगायच्या नसत्या त्या कोणाला. फोनवरला कोणाला बोलवायचं नसतं. फोन आला नाही मला नाही, फोन करायचा नसतो. काय लगी नाही का आपल्याला? माहित असल्यावर यायचं. माहित नाही, आपण कळवलंय त्यांना. माहित आहे ना हे बघ, ऐक माझं. श्रीला ऐक माझं. या गोष्टी कळवलेत आपण. पुन्हा कशावर कुठे फोनवर कळवले त्या कळवल्यावर यायचं असतं. कुणाला बोलवायचं नसतं, मनाने यायचं असतं. तरी पण अशोक आणि बाळू इथं आले होते मामाला भेटायला. मग मी तोंडाने सांगितलं बाळू तुम्ही यावर का वय म्हटला. येते येते आणि आला नाही ना आता बळजबरी आहे कुणाला. मया असली येतील, नाही तर नाही. मला त्याच्या वेळेला म्हणजे तू जायचंय का तर मी म्हणलं जायचंय तर म्हणजे फोन आला तर मी येईन ना तर मला कोण म्हणले? लता लता फोन आला तरी ये. लता म्हणली मामाला फोन आला तर येते. नाही, माझं लगे नाहीये म्हणतो त्याला. आहो ग बस. बस, आम्ही चालू नाही. मला हे वाचा राहील. असल्या कार्यक्रमाला माणूस काय आवर्जून बोलवत असतं. माहिती फक्त देत असतं हा, कसं, माहिती देतं. कारण की असं राहतं आहे. पण आपण सगळ्या समाजाला पत्रिका टाकल्या असतील. सगळीकडे टाकलं. ग्रुपवर टाकली. सगळीकडे टाकलं. 2-2 वेळा टाकले. एक साधं टाकले, एक फोटोच एक टाकले. मग आता म्हणजे कशात चालली सकाळी जात होती की मला म्हणजे कशात चालली लगेच सकाळी नाही बरं म्हणजे माणसं असते की नाही जाऊ दे म्हणजे काय करायचं तुम्ही सगळे त्यांची मुलगी माझी मैत्रीण. तू बाबा तुझा फोन बिन आलता काय कोणाचा? अननोन आला होता काय? असं कोण नमोचं दाखला बरोबर. तेव्हा माझं इकुलती एक आहे नातू. इकुलती एक आहे ती कुणाची? नो नो घे घे. ढेरे घ्यायचं असतं घे. आजी ओळखतं का नाही, त्याला माहिती. ओळखत नाही. माहित त्याला नाही. माहिती नाही, त्याला माहिती. कुठला ओळखतं? कसा ही ओळखते मग तू. ही ओळखते मग तुझ्या गावाची. ते ओळखते का तुझ्या गावची आहे ना. मी कशी ओळखतो नंदुबाची मुलगी. तुम्हाला नाही ओळखलं तुला? नाही ओळखतो. संजय बापू. माहित ओळखलं की लगेच अहो आम्ही कशी ओळखतो ती ओळख रे. माहिती. अजून कोण
आम्ही नीन शिकायला नाही. आमच्याकडून 6 महिने झाले. मला नाही ओळखला 6 महिन्याची लहान आहे. आणि आम्ही माझ्यापेक्षा 8 महिने. स्वप्नाची मैत्रीण डोळ्याची ओळखलं का? बरी का तब्येत? एकाच वेळी तिने जरी मायली की आता तुम्ही आल्या नव्हत्या तिकडं कार्यक्रमाला सपोर्ट सासूच्या कार्यक्रम गिरती का काय? मग गेलती ना. 83? सोडत नाही कोणी. तर कोणत्या गोष्टी कार्यक्रमाला 82 आहे. भाची दिली. आणि काय ते आता शेताला म्हणलं चालून दे. तिला 2च मुली, 3 मुली तिला. 3 मुलीवरती त्याला काय जयामध्ये मी तवून Fighting fit. जयामध्ये मी यायला तुला आपण 10 वर्ष काय उद्या जाऊ. सुभद्राला फोन केला का? सुभद्राला नाही कोणी फोन. नाही बाळू कमाल झाली. केव्हा बोललो आपण? मी बोलली ना, फोन होता काही लक्षात. कशावर? फोनवर? हा, माझी आहे. दिगंत हा, दिगांची दिगंत मांडव्याची हे शाळेचा भाऊ सांगत होता. सगळा स्वयंपाक मी केल्यावर काही आयतं खायला आलं सगळे. आमची सासू काही नुसतं बाटल्या भरून भरून दमली. पाणी देऊ. आईला तिथे परत देऊ. थांब ना, मी वाट बघते. खा दाबून. पोचले मावशी. माझं कुठं लगेच आले. आम्हीला सांगत होती, मावशी आम्हाला म्हटली बस. कुत्र्याचं नको. अगं तिचे हात धुवायचे. हे नाही पाणी. नको कुत्र्याचं दरी बाटली बरे मामा काका. आता हे ताट वेगळं करायचं तुम्हाला. दुसरं आरतीचं ताट वेगळं करायचं ना? ह्याच्यात आणू का मग? काय काय लागतंय? ते लावू सोपा. हा.